नमस्कार मित्रांनो, आजचा व्हिडिओ वजन कसं कमी करायचं या संदर्भातील आहे। महत्त्वाचं म्हणजे आपलं वजन हे दिवसेंदिवस वाढत राहतं। असं कधी कोणाचे जास्त पाहण्यामध्ये नसेल की दिवस जसे चालले तसं आपलं वजन कमी कमी होत जावं, पण हे मात्र फार किरकोळ लोकांच्या बाबतीमध्येच घडतं आणि फार लोकांचं वजन वाढल्यानंतर कमी होतं। त्याला फार मेहनत करावी लागते, घाम खूप गाळावा लागतो, तासनतास जिममध्ये आपल्याला एक्सरसाइज करावं लागते किंवा योगा करावं लागतं, रनिंग करावी लागते किंवा स्विमिंग करावं लागते, तेव्हाच वजन कमी होतं। पण आज मी तुम्हाला सोपा पद्धतीनं वजन कसं कमी करता येईल हे सांगतो। पहिले यामागचं एक महत्त्वाचं टेक्निक समजून घ्या। आपलं वजन वाढताना हे नेहमी एका दिवसात वाढलंय का? नाही। आपलं वजन वाढताना रोज थोडं थोडं करत करत मग आपल्याला ते 4-5 किलो, 10 किलो, 20 किलो अशा पद्धतीने वाढताना दिसेल। आज रात्री तुम्ही झोपलात आणि दुसऱ्या दिवशी एकदम 20 किलोने वजन वाढलंय असं मात्र कधी होताना आपल्या पाहण्यात नाही। म्हणजे याचा अर्थ आपण रोज थोडं थोडं ते जास्त खातो, त्यानुसार आपलं वजन वाढतं। मग असं आपण करू शकतो की तुमचं जेवणामध्ये जर तुम्ही 2 चपात्या खात असाल तर त्यातली चतकोर चपाती जर तुम्ही कमी खाल्ली तर तुमचं वजन त्याच पद्धतीने सुद्धा कमी कमी होऊ शकेल। थोडे तळलेले पदार्थ कमी खाल्लेत तर तुमचं वजन त्याच पद्धतीने कमी कमी होऊ शकेल। अशा पद्धतीने जर तुम्ही आहार ठेवलात आणि थोडंसं जर तुम्ही कमी खायला सुरुवात केलीत तर तुमचं वजन ज्या पद्धतीने ग्रोथनी वाढलेलं आहे त्याच पद्धतीने ते कमी कमी व्हायला लागेल आणि अशा पद्धतीने बऱ्याच लोकांचं वजन कमी झालेलं आहे। तुम्ही हा प्रयोग निश्चितपणे तुमच्या ह्याच्यामध्ये करून पहा। दुसरा मुद्दा असा की सहसा महाराष्ट्रीयन लोकांमध्ये भात आणि चपाती, वरण भात, बाकीच्या भाज्या हे सर्व पदार्थ आपण खाताना पाहतो। मात्र तुम्ही हा जो प्रयोग अजून एक त्याच्यामध्ये जर ॲडिशन केला तर तुमचं वजन अजून कमी व्हायला मदत होईल। भात आणि चपाती एका वेळेस खाऊ नका। सहसा प्रयत्न असा करा की फक्त जर तुम्हाला भात खायचा असेल त्यावेळेस चपाती खाऊ नका आणि जर तुम्हाला चपाती खायची असेल तर त्यावेळेस भात खाऊ नका। कारण भात आणि चपाती एका वेळेस जर खाल्ली तर वजन वाढायला मदत होते आणि वजन पटकन बूस्ट होतं। जर तुम्हाला दुपारी चपाती खाल्ली तर त्याबरोबर भात खाऊ नका आणि मग संध्याकाळी जर तुम्हाला जेवायचं असेल तर त्यावेळेस तुम्ही चपाती दुपारी खाल्लेली आहे, संध्याकाळी तुम्हाला भात खायचा असेल, पोट भरल्यासारखं वाटतं तर चपाती त्याबरोबर खाऊ नका। अशा पद्धतीने जर तुम्ही डाएट ठेवला तर तुमचं वजन पटकन कमी व्हायला मदत होईल। कारण भात एक असा पदार्थ आहे की ज्याने पोट भरल्यासारखं वाटतं पण अंगामध्ये आळसही तेवढाच चढतो आणि हा आळस चढल्यानंतर आपल्याला असं वाटतं की आपण झोपलं पाहिजे आणि दुपारची सुद्धा आपण वामकुक्षी घेत राहतो। त्यामुळे जास्त प्रयत्न करा की भात हा टाळला गेला पाहिजे आणि जर खायचा असेल तर चपाती जर खायची असेल त्यावेळेस भात खाऊ नका आणि जर भात खायचा असेल त्यावेळेस चपाती खाऊ नका। आणि ह्या जर 2 टिप्स जर तुम्ही फॉलो केल्या तर तुम्हाला वजन कमी होणं फार सोयीस्कर पडेल। अगदी थोडंफार चालणं किंवा थोडी योगासनं करून किंवा बाकीच्या इतरही थोडासा व्यायाम करून सुद्धा तुमचं वजन भरपूर प्रमाणात कमी होऊ शकतं। तर अशा पद्धतीने तुम्ही वजन कमी करण्याचे फॉर्म्युला अप्लाय करून बघा आणि हा जर याचा जर तुम्हाला फायदा झाला तर कॉमेंटमध्ये मला मेसेजसुद्धा टाका आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर तुमच्या मित्रांना सुद्धा नक्की शेअर करा।